अधिक मास महात्म्य कथासार मराठीमध्ये अध्याय 8. श्री गणेशाय नमः. वाल्मिकी म्हणाले, पुढे सुदैव ब्राह्मण आणि गौतमी यांनी आपल्या हृदयावर दगड ठेवून नित्यकर्मे करीत दिवस घालवले. पुढे असे झाले की मुलाला 12वं वर्ष लागलं. काही दिवस लोटले. सुदैव ब्राह्मण दर्भ आणि समिधा आणण्यासाठी वनात गेले असता शुकदेव आपल्या मित्रांसह एका मोठ्या विहिरीवर पोहण्यासाठी गेला. सर्वजण विहिरीमध्ये जलक्रीडा करू लागले. मुलांना चुकवण्यासाठी शुकदेव खोल पाण्यात गेला, पण त्याचा श्वास कोंडला गेला आणि त्याचे प्राण गेले. त्याचा देह तळाशीच अडकून राहिला. पुष्कळ वेळ गेला तरी तो काही वर येईना. त्यामुळे मुले घाबरली. ती आक्रोश करत शुकदेवच्या घरी गेली व त्याच्या आईला ओरडून सांगू लागली, अहो आई, तुमचा मुलगा शुक पाण्यात पडला हो. गौतमी दुःखाने बेशुद्ध पडली. तेवढ्यात सुखदेवही वरणातून आला. त्याने हंबरडाच फोडला. पुत्राचे प्रेत बाहेर काढण्यात आले. ते मांडीवर घेऊन सुदैव आणि विहिरीच्या काठावर बसून आक्रोश करू लागला. नाना प्रकारे मुलाच्या आठवणी काढून, त्याच्या सद्गुणांच्या आठवणी तू काढून, कसा रे तू आम्हाला सोडून गेलास आणि विधाता तरी कसा असा निष्ठुर झाला, असे म्हणत एकीकडे सतत श्रीहरीला हाका मारणे चालू आणि दुसरीकडे रडणे चालू. त्यावेळी आश्चर्य असे झाले की अकाली पाऊस आला. 1 महिन्यापर्यंत सतत पाऊस चालू होता. सुदैव सर्व भान विसरून अन्न पाणी न घेता पावसात सतत भिजत अपार शोक करीत तेथेच बसून देवाचा धावा करत राहिला. योगायोग असा की ज्या महिनाभर पाऊस पडला तोच मास होता पुरुषोत्तम मास. अशा प्रकारे नकळत सुदैवांकडून त्या महिनाभर नाम, उपवास आणि हरिनामस्मरण झाले. त्यामुळे हरी प्रसन्न झाला. त्याने त्या मुलाला जिवंत केले आणि त्याला दीर्घायुष्य आहे असे सांगून हरी सुदैवाला म्हणाला, येथे आता काही पुष्कळ वर्षे सुख भोगेल व पुढील जन्मी तू दृढधनवान राजा व गौतमी ही तुझी गुणसुंदरी नामक पत्नी होईल. हा तुझा पुत्र शुक पोपटाच्या रूपाने तुला वैराग्याचा उपदेश करील इत्यादी सर्व भविष्य सांगितले. आपल्या हातून कोणते तप घडले हे अत्यंत आनंदित झालेल्या सुदैवाने विचारले. तेव्हा श्रीहरी काय म्हणाला हे आपण पुढच्या अध्यायात बघू. अधिक मास महात्म्य कथासार मराठीमध्ये अध्याय 8 गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु.